गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर सोलापूर शहरातील कचरा समस्येचं घोंगडं भिजतच पडलेलं आहे। अनेक ठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा मोठा सामना करावा लागतोय। मात्र हे सगळं दृश्य बदलण्यासाठी आता सोलापूर महानगरपालिकेनं विशेष मोहीम हाती घेतलेली आहे। सोलापूर महानगरपालिकेची ही स्वच्छ सोलापूर मोहीम नेमकी आहे तरी कशी पाहूया। कचरामुक्त सोलापूरसाठी पालिकेची मोहीम। कचरा केल्यास हजारो रुपयांचा दंड। दंडात्मक कारवाईवर सोलापूरकरांची नाराजी। सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळतंय। जिथं जावं तिथं कचऱ्याचे ढीग आणि पसरलेली दुर्गंधी, आणि यामुळे सोलापूरकरांना चक्क नाक धरूनच चालावं लागतंय। हेच चित्र बदलण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेनं एक मोहीम हाती घेतली आहे। सार्वजनिक ठिकाणी कचरा केल्यास 150 ते 5000 रुपयांपर्यंतचा दंड आता ठोठावला जाणार आहे। 150 रुपयापासून ते आम्ही 5000 रुपयापर्यंत दंड लावू शकतो। जर वैयक्तिक कचरा टाकला असेल तर तो आम्ही 150 रुपयापासून 500 रुपयापर्यंत व्यक्तीला दंड लावू शकतो। आणि जर सार्वजनिक ठिकाणी आजोरा टाकलेला असेल किंवा एखाद्या सोसायटीनं किंवा एखाद्या आस्थापनेनं सार्वजनिक ठिकाणी जर कचरा उघड्यावरती टाकला असेल तर त्यांना आम्ही 5000 रुपयापर्यंत दंड करू शकतो। सोलापूर शहरामध्ये सध्या स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि त्यामुळे शहर स्वच्छ होत आहे। मात्र इतक्या मोठ्या दंडाच्या कारवाईवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। दंडात्मक कारवाई करण्याबद्दल हे योग्य नाही, परंतु दंडात्मक कारवाई करत असाल तर बाबा त्या पुढच्या माणसाला दंड झेपेल असा करावा, नाही तर भरमसाठ दंड केला तर माणसाचं त्रास होणार आहे ना, परत लोकांची ओरड चालू होईल। प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही कचरा उचलतो हे दाखवण्याचा फार चाललेला आहे। प्रत्यक्षात ते खोटं दिसतंय। आज तुम्ही जर शहरामध्ये मी अनेक ठिकाणी दाखवू शकतो, रस्त्याच्या कडेला ढीगची ढीग पडलेली दिसते। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरमधील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। त्यातच सोलापूर की कचरापूर अशी खिल्ली सुद्धा अनेक जण उडवत असतात। मात्र आता पालिकेनं स्वच्छ सोलापूर करण्याची मोहीम हाती घेतल्यानं सोलापूरकरांमध्ये समाधानही आहे। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।